नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. गुरुवार 11 एप्रिल 2019 संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. सर्वात पहिली निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेसंबंधीची न्यूज आहे बघा. मोदींवरील चित्रपट पीएम नरेंद्र मोदी आणि नमो टीव्ही याच्यावर अखेर निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे. पिक्चर जो आहे चित्रपट तो निवडणुकांच्या अंतिम परिणामानंतर प्रदर्शित करण्यात येईल. दुसरी महत्वाची नेती मग आता याच्यावर बंदी घालण्याचं नेमकं रिझन काय? आचारसंहितेतला कुठल्या नियमाचं पालन केलं गेलं? राजकीय नेता किंवा व्यक्ती जनमानसांवर परिणाम करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दाखवू नये या आचारसंहितेतील नियमाचा या चित्रपट प्रदर्शनामुळे भंग होत होता, असं आयोगाने म्हटलंय. म्हणजे राजकीय नेता असू देत किंवा व्यक्ती असू देत, ज्याचा जनमानसावर परिणाम करणाऱ्या महत्वाच्या अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ती व्यक्ती दाखवता येता कामा नये, हे आचारसंहितेमधलं एक नियम आहे. तो इथं वापरला गेला निवडणूक आयोगाद्वारे. या चित्रपटासाठी सुप्रीम कोर्टामध्ये केस केली होती. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्यास सांगितलं होतं. ती याचिका तिकडे फेटाळली होती. ही न्यूज आपण बघितली होती. आणि आता निवडणूक आयोगावर सुद्धा टीका होत होती. निवडणूक आयोगाने आता ह्या दोन्ही बाबींवर बंदी घालून निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा पालन केलेलं आहे. नरेंद्र मोदी चित्रपट आणि नमो टीव्ही. आता नरेंद्र मोदी हा जो चित्रपट होता याला यू सर्टिफिकेट मिळालं होतं. यू सर्टिफिकेट. मग आता सर्व सर्टिफिकेट आपण बघूयात. यू म्हणजे काय? अनरेस्ट्रिक्टेड पब्लिक एक्झिबिशन. म्हणजे कुणासाठीही रेस्ट्रिक्टेड नसणारा चित्रपट. म्हणजे तुम्ही हा चित्रपट फॅमिली बरोबर, लहान मुलांबरोबर सुद्धा बघू शकतात. तो म्हणजे यू. U/A जे असतं ते 12 वर्षाचे खालील जी मुलं असतील त्यांना त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली बघण्यासाठी परवानगी असते, पण ते एकटे नाही बघू शकत. U/A पॅरेंटल गायडन्स फॉर चिल्ड्रन बिलो एज ऑफ 12 इयर्स. ए जे असतं ते रेस्ट्रिक्टेड टू अडल्ट असतं, फक्त अडल्टसाठी असतं ए जे आहे. आणि ए सर्टिफिकेट जे आहे टू एखाद्या विशिष्ट गटासाठी, एखाद्या विशिष्ट क्लाससाठी तो असतो. रेस्ट्रिक्टेड टू एनी स्पेशल क्लास ऑफ अ पर्सन. येस. तर हे चारही लक्षात ठेवा, कारण न्यूजमध्ये आज होतं की या चित्रपटाला पीएम नरेंद्र मोदी चित्रपट यू सर्टिफिकेट आहे. मग आपल्याला बाकीच्यांचं पण माहित पाहिजे काय असतं. महाराष्ट्र परिवहन आयुक्तचे आदेश आहेत बघा. दुचाकीसाठी 5 तर 4 चाकीसाठी 3 वर्षाचा विमा तुर्तास स्थगिती आणलेली आहे. याचं रिझन काय आहे? सप्टेंबर 2018 पासून नव्या नियमांनुसार नव्या दुचाकीची नोंद करताना 5 वर्षाचा तर 4 चाकीच्या वाहनासाठी 3 वर्षाच्या नियमाचं प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं होतं. परंतु परिवहन संवर्गातील तृतीय पक्ष थर्ड पार्टी विम्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून जो काही रक्कम आहे ती जाहीर नसल्यामुळे ही स्थगिती देण्यात आलेली आहे. रक्कम जाहीर झाल्यानंतर तुम्हाला परत ते 5 वर्ष आणि 3 वर्ष करावं लागेल. याचे रिझन काय आहेत की मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं अपघात होतात. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी बऱ्याच लोकांचा विमा नसतो आणि त्याच्यामधून अडचणी येतात. म्हणून दुचाकीसाठी किंवा आपल्याकडे असं आहे की 1 वर्षाचा विमा काढला की नंतर बरेचसे लोक विमा काढतच नाहीत, म्हणून सुरुवातीलाच तो 5 आणि 3 वर्षाचा काढून घेतला होतो. संपादकीयमध्ये वाढत्या नकारात्मकतेचे वय. तरुणांमध्ये जी नकारात्मकता आहे त्याबद्दल हा लेख आहे. हा तुम्ही टेलिग्रामवर डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलवर वाचू शकता. हा खूप महत्वाचा आहे. तरुणांशी आहे की आजची तरुणांनी ही आभासी जगात वावरते. शेतीमध्ये रस राहिलेला नाहीये. आर्या नावाची स्कीम आणली बघा गव्हर्नमेंटनी. आर्या नावाची स्कीम की तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी आहे. शिक्षण आणि नोकरी यांचा संबंध दिसत नाहीये. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाहीये. स्पर्धा परीक्षांकडे वळलेल्या विद्यार्थ्यांसंबंधी पण याच्यामध्ये आहे. शिक्षणाचा खर्च, नैराश्य, शिक्षण घेऊन नोकरी नाही म्हणून पुन्हा शेतीकडे वळा आणि तिच्यामध्ये ऑलरेडीच इंटरेस्ट नाहीये. ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत आणि याच्यात बऱ्याचशा विद्यार्थ्यांबद्दल बरोबर संवाद साधून त्याच्या केस स्टडीज सुद्धा या संपादकीय आर्टिकलमध्ये आहेत लोकसत्ताच्या. सो प्रत्येकाने ते वाचा. आरक्षणाची रांग बदलावी लागेल हा अग्रलेख आहे बघा. म्हणजे केवळ राजकीय आरक्षणाला 10 वर्षाची मर्यादा आणि शिक्षण नोकऱ्यातील आरक्षण अमर्याद. आता यासाठी काळानुसार काहीतरी बदल करायला हवे. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर आरक्षणासाठी जात जपण्याची मानसिकता प्रबळ होऊ लागलेली आहे. आता जर तुम्ही सर्वदूर आरक्षणाचे जे काही डिमांड्स होत्या त्या जातीच्या आधारे करण्यात आलेल्या आहेत. फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही तुम्ही बघू शकता. राजस्थानमध्ये गुर्जर आंदोलन वगैरे. आरक्षण आणि जात संपवण्याची प्रक्रिया एकाच वेळी सुरू करावी लागेल असं यांनी म्हटलेलं आहे. मधु कांबळेंचा लेख आहे की आरक्षण पण आपल्याला संपवायचं आहे, त्याचबरोबर सायमल्टेनियसली जात सुद्धा संपवली पाहिजे. कारण जसं जसं जातीच्या आधारे आरक्षण येतं तसं तसं जातीचं कुंपण अजून अजून घट्ट होत जात आहे. तर त्याच्याकरता आरक्षणाची रांग बदलावी लागेल
हा एक महत्वाचा हे आपल्याकरता. दुसरं महत्वाचं व्यक्तीमध्ये राजेंद्र कुमार जोशी हे महत्वाचं न्यूजमध्ये आहेत बघा. यांना प्रवासी भारतीय सन्मान आपण दिला. स्वित्झर्लंडमध्ये असतात. स्वित्झर्लंडमध्ये कार्यरत असल्याने भारतीय वकिलातीतर्फे हा सन्मान त्यांना देण्यात आला. आपल्या एम्बेसीने त्यांना हा सन्मान प्रदान केला. भारतीय कौशल्य विकास विद्यापीठ जयपूर येथे त्यांनी 2017 मध्ये 500 कोटी रुपये खर्च करून उभं केलेलं आहे. म्हणजे स्किल इंडियाला हातभार लावलेला आहे त्यांनी. एक विद्यार्थी एक यंत्र तसेच स्विस ड्युअल सिस्टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ग व प्रयोगशाळा कार्यशाळाप्रमाणेच प्रत्यक्ष कारखान्यात विद्यार्थ्यांनी काम करणे या तत्वावर ते चालतं. म्हणजे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. यांनी भारतीय कौशल्य विकास विद्यापीठ जयपूरला सुरू केलं. त्याच्यामध्ये एक विद्यार्थी एक यंत्र असं असं तत्व वापरलं गेलं. तसेच स्विस ड्युअल सिस्टीम म्हणजे काय, प्रयोगशाळांमध्ये जसं आपण प्रयोग करतो तसेच ऍक्च्युअल कारखान्यात प्रत्यक्ष काम करावं हा याच्यामध्ये आहे. स्वित्झर्लंडच्या मॉडेलवर हे उभं केलं गेलंय बघा. त्याच्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये फुफा फार्म नावाची औषध कंपनी स्थापण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सोरायसिस, मल्टिपल स्क्लेरासिस म्हणजे अवयव विकलांगता याच्यावर तोंडावाटे घ्यायची औषधं यांनी तयार केली. त्यामुळे बऱ्याचशा पेशंटना तो दिलासा मिळालेला आहे. राजेंद्र व उर्सुला जोशी फाउंडेशन बरेचसे सामाजिक कामं, कौशल्य विकास याच्यासाठी त्यांनी त्यांची पत्नी उर्सुला जोशी आणि त्यांच्या नावाने राजेंद्र व उर्सुला जोशी फाउंडेशन आहे हेही खूप महत्वाचं काम करतं. नालंदा विद्यापीठाला 6 कोटी रुपयांची सुद्धा यांनी देणगी दिली होती आणि आपण त्यांचं प्रवासी भारतीय सन्मान देऊन त्यांना याच्यासाठी सन्मानित केलेलं आहे. काळसर गाभा भोवती नारंगी प्रभा कृष्णविवराची पहिली प्रतिमा जारी झालेली आहे. आपण बघितलं होतं. ब्रुसेल्स, सॅन्टियागो, तैपेई, टोकियो, वॉशिंग्टन या शहरांमध्ये पत्रकार परिषद आयोजित करून तिच्यात ही घोषणा केली गेली. पृथ्वीपासून 5 कोटी प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या कृष्णविवराची ही पहिली प्रतिमा आहे. गॅरान गटुआ महाकाय असं प्रथमांकित कृष्णविवराचं नाव आहे बघा. गॅरान गटुआ हे त्या कृष्णविवराचं नाव आहे ज्याची ती प्रतिमा आहे. आणि दुसरं आहे की मेसियर 87 म्हणजे M87 या दीर्घिकेमध्ये ते आहे गॅरान गटुआ. तर हे लक्षात असू देत. दुसरी महत्वाची गोष्ट, जालियनवाला बाग हत्याकांड 100 वर्ष पूर्ण झालेत बघा. एप्रिल 1919 ते एप्रिल 2019. ब्रिटनकडून माफी कधीही मागितली गेली नाही. पण आता थेरेसा मे यांनी म्हटलं होतं की घटना इतिहासाला कलंक आहे पण हे माफी शेवटपर्यंत मागणार नाही. सो जालियनवाला बाग हत्याकांड आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तुम्ही इतिहासाच्या याच्यामधून जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्याच्याशी रिलेटेड असणारी प्रत्येक घटना खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट केली पाहिजे. इतिहासामध्ये काही घटनांना टिपिकल 100 वर्षे होत आहेत, 75 वर्षे होत आहेत. जसं सुभाषचंद्र बोस यांचं जे होतं अंदमान वरून त्यांनी जे आपण कॉइन रिलीज केला बघा, त्यांनी झेंडा फडकवला होता, तिरंगा. तर अशा बऱ्याचशा घटना आहेत की ज्या झालेल्या आहेत तर त्या आपण नीट केल्या पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड असणारी प्रत्येक गोष्ट अभ्यासली पाहिजे. महाराष्ट्र टाइमचं संपादकीय आहे की आता जो UPSCचा निकाल आला त्याचं विश्लेषण केलेलं आहे युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव सर यांनी. प्रशासनातील मराठी टक्का म्हणून. तर UPSCचं विश्लेषण तुम्ही इथं वाचू शकता. एम्स्टरडम येथे जेटचं विमान जप्त करण्यात आलेलं आहे बघा. जेट कंपनीबद्दल आपण खूप न्यूज बघितलेल्या आहेत. कार्गो कंपनीचं एक भाडं थकवलं होतं त्यांनी, तर एम्स्टरडम मध्ये त्यांनी जेटचं विमानच जप्त करून घेतलेलं आहे कारवाई म्हणून. एवढ्या महत्वाच्या न्यूज आजच्या याच्यामध्ये आहेत. दुसरी महत्वाची बाब, आज आपण गुजरात संबंधी जाणून घेणार आहोत बघा. गुजरात हे एक महत्वाचं स्टेट आहे ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. एकंदरच गुजरात जर तुम्ही बघितलं तर कोस्टल स्टेट आहे हे आणि याचे चान्सेस खूप जास्त असतात. याच्याशी रिलेटेड प्रश्न आपल्याला विचारले जातात. गुजरातमध्ये महत्वाचा भाग जो आहे तो हा आहे बघा, रन ऑफ कच्छ. हे जे आहे एकतर गुजरातच्या तुम्ही वरती जर बघितलं नॉर्थला किंवा वेस्ट नॉर्थ साईडला हा पाकिस्तान आहे बघा. दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो सगळा आहे हा अरेबियन सी आहे. त्याच्यानंतर वरती राजस्थान आहे बॉर्डर करता यांना, इकडं मध्य प्रदेश आहे, खाली महाराष्ट्र आहे. म्हणजे जर गुजरातला बॉर्डर करणारे कोण असं विचारलं तर पाकिस्तान एक येतो, राजस्थान, मध्य प्रदेश, खाली साऊथला महाराष्ट्र आणि इकडं सगळा अरेबियन सी आहे. त्याच्यामुळे गल्फ ऑफ कच्छ हे एक महत्वाचं आहे आणि दुसरं गल्फ ऑफ खंबात हे एक महत्वाचं आहे आपल्यासाठी. ही गल्फ ऑफ खंबात आहे बघा आणि हे गल्फ ऑफ कच्छ आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. वरचं गल्फ ऑफ कच्छ आहे, खालचं गल्फ ऑफ खंबात आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता हा कच्छ पेनिन्सुला म्हणून ओळखला जातो. इथं हे भुज आहे. भुज जे आहे हे एशियातलं पहिलं सोलर पॉन्ड आहे आणि सोलर पॉवर प्लांट आहे बघा. भुजला भूकंप सुद्धा झाला होता आणि ते न्यूजमध्ये तेव्हा होतं. तर हे एक लक्षात ठेवा, रन ऑफ कच्छ आणि
कच्छ पेनन्सुलामध्ये भुज. त्याच्यानंतर हे मांडवी नावाचं विलेज इथं आहे. मांडवी काय आहे, एशियाज फर्स्ट विंड फार्म आहे बघा हा. आता या काही गोष्टी बारीक असल्या तर तुम्हाला कदाचित तिथं दिसतील नाही दिसतील. स्वतःचा मॅप जो काही असेल बघा, हा जो मॅप आहे हा ICSE मॅप आहे स्कूलसाठीचा. हा मॅप बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीये. मी तुम्हाला याचं ठिकाण सांगतो. मी जिथून घेतला होता हा मॅप, त्याला बरीच वर्ष झाली आता. तो मॅप मी घेतला होता कॅम्पमध्ये, दोराबजीच्या वरती एक बुक स्टॉल आहे, तिथून मी तो घेतला होता. आता तो मार्केटमध्ये मिळत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही काही जास्त वरी नका होऊया. तुम्हाला मी मॅप मधल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी इथं दाखवतोय. जर तुमच्याकडे जो मॅप असेल तिच्यात जर ही गोष्ट नसली तर तिथं मार्क करून घ्या आणि लिहून घ्या. दुसरं काय त्याला पर्याय नाही. एशियाज फर्स्ट विंड फार्म आहे हा मांडवी. देन कांडला नावाचं ठिकाण आपण ऐकून असतो बघा. कांडला काय आहे, मॉडर्न टायडल पोर्ट आहे, मुंबईवरचं प्रेशर कमी करण्यासाठी. आणि एशियाचं फर्स्ट टायडल पॉवर प्लांट म्हणजे कांडला आहे बघा, तो इथं आहे बघा. तर कच्छ, गल्फ ऑफ कच्छमध्ये हे मांडवी, त्याच्यानंतर कांडला आहे. आणि हा जर तुम्ही एरिया सगळा बघितला तर बघा तुम्हाला इथं भुजमध्ये सोलर पॉवर, इथं मांडवीमध्ये विंड फार्म, त्यानंतर कांडलामध्ये टायडल पॉवर प्लांट. त्याच्यानंतर अवनी नावाचं विलेज आहे गुजरातमध्ये, ते फर्स्ट सोलर इलेक्ट्रिफाईड विलेज आहे भारतातलं, तर ते पण लक्षात ठेवायचं, अविनी. ओके. त्याच्यानंतर जर गुजरात संबंधी नॅशनल पार्क कुठले कुठले, तर गीर नॅशनल पार्क आहे बघा. हे जुनागड जे आहे तिथं गीर नॅशनल पार्क, गीर लॉयन्स हे खूप महत्वाचे आहे. गीर माउंटेन रेंज सुद्धा आहे बघा इथं, तर ही गीर माउंटेन रेंज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की गीरमध्ये जे लॉयन्स आहेत ते खूप महत्वाचं फीचर आहे गुजरातचं. ओके. त्याला कुनोमध्ये ट्रान्सफर करायचं चालू आहे सगळा विचार. तर काही लॉयन तिथले. भारत असा एकमेव देश आहे ज्याच्यामध्ये वाघ आणि सिंह हे दोन्ही फक्त आढळतात. दुसरं महत्वाचं, जुनागड नंतर गीर झालं, त्याच्यानंतर हे जामनगर आहे बघा. इथं मरीन नॅशनल पार्क आहे जामनगरला, मरीन नॅशनल पार्क. आणि जामनगरचं वैशिष्ट्य म्हणजे लार्जेस्ट ऑइल रिफायनरी आहे भारतातली जामनगर, सो मरीन नॅशनल पार्क. त्याच्यानंतर भावनगर ब्लॅकबक नॅशनल पार्क. ब्लॅकबक हे वैशिष्ट्य आहे बघा. आणि ह्या रन ऑफ कच्छचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय, तर वाईल्ड ॲस म्हणजे गाढव ना, जंगली गाढव, ते रन ऑफ कच्छचं वैशिष्ट्य आहे. ब्लॅकबक नॅशनल पार्क भावनगरमध्ये आहे. त्यानंतर इथं नवसारी बघा, वनसड नॅशनल पार्क म्हणून जे आहे तर ते नवसारीमध्ये आहे. तर एवढे 4 नॅशनल पार्क आहेत आणि ते महत्वाचे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघितलं. दुसरं महत्वाचं की नद्या ज्या काही आहेत इथल्या, ती म्हणजे ही साबरमती नदी बघा, खूप महत्वाची. साबरमतीच्या काठावर अहमदाबाद नावाचं हे शहर आहे बघा. आणि वरती जी गांधीनगर ही राजधानी आहे गुजरातची. अहमदनगरला बोस्टन ऑफ ईस्ट म्हटलं जातं टेक्सटाईल प्रोडक्शन करता. अहमदनगर नाही, सॉरी, अहमदाबाद बोस्टन ऑफ ईस्ट टेक्सटाईलमुळं. दुसरं, इथं नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आहे आणि प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट सुद्धा आहे अहमदाबादमध्ये. अहमदाबाद हे साबरमतीच्या किनाऱ्यावर आहे. त्याच्यानंतर ही बानस नदी पण आहे इथं. त्याच्यानंतर ही माही नदी आहे बघा. माही नदी खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर अमूलचं प्रोडक्ट आपण आखतो आनंद, ते आनंद इथं खाली आहे बघा. हे इथं आनंद आहे. अहमदाबाद पासून आपण खाली आलो तर इथं हे आनंद आहे. वडोदरा जे आहे ते माही नदीच्या किनाऱ्यावर आहे. वडोदरा एक महत्वाचं आहे, लार्जेस्ट टाउन ऑफ गुजरात म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. भरूच जो आहे ठिकाण आहे बघा, हे खाली इथं भरूच आहे. नर्मदा नदीच्या उजव्या किनाऱ्यावर हे भरूच आहे. इथं गॅस पासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते बघा, त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. तुम्ही एक गोष्ट जर लक्षात आली असेल तुम्हाला, गुजरातमधली ही ठिकाणं आहे यांची वैशिष्ट्य खूप टिपिकल आहेत प्रत्येक ठिकाणाची, म्हणून ही आपण करणं गरजेचं आहे. हे भरूचच्या खाली इथं अंकलेश्वर आहे, पेट्रोलियमसाठी ओळखलं जातं बघा. त्याच्यानंतर इथं कक्रापार ऑटोमिक पॉवर स्टेशन सुद्धा आहे. त्याच्यानंतर सुरत आहे बघा इथं, तापी नदीच्या किनाऱ्यावर. बघा या सगळ्या नद्या कशा आहेत, तापी आणि नर्मदा, या 2 तर नद्यांचं वैशिष्ट्यच आहे बघा. या वेस्ट फ्लोईंग आहेत, अरेबियनला जातात सगळ्या, रिफ्ट मधून वाहणाऱ्या. तर यांच्यावर प्रश्न असा पण विचारला जातो, नर्मदा आणि तापी. सुरत जे आहे ते डायमंड वर्कसाठी फेमस आहे, बॉक्साईटसाठी फेमस आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली जर आलात तर हे इथं जे ठिकाण आहे अहवा, डांग प्रदेश म्हणून याला ओळखला जातं, महाराष्ट्राला लागून असणारा डांग प्रदेश. तर याची आख्यायिका सांगितली जाते. याची आख्यायिका काय आहे की शबरीच्या बद्दलचा सगळा इश्यू आहे हा. शबरी आणि रामाची जी भेट झाली होती ती इथंच झाली होती आणि इथल्या सरोवराचं रूपांतर नंतर पंपा सरोवरात झालं आणि इथं शबरी कुंभमेळ्याचं आयोजन 2006 विश्व हिंदू परिषदेने केलं होतं बघा. तर ते एक लक्षात असू द्या. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की
आदिवासींची मागणी आहे नंदुरबार आणि हा सगळा एरिया जोडण्याची, तर तो एक आहे. डांग प्रदेश लक्षात ठेवा, राम आणि शबरीची भेट जी झाली होती इथं त्याच्याशी रिलेटेड शबरी कुंभमेळा इथं आयोजित केला होता विश्व हिंदू परिषदेने. त्यानंतर आपण दीव दमण ऐकत असतो बघा, तर दीव दमण हे इथं आहे बघा. हा दीव दमणचा मोठा मॅप सुद्धा त्यांनी हा मॅप इथं इनलार्ज केलेला आहे. गुजरात आणि हे दीव आहे बघा, आणि हे इथं जे आहे हे दमण आहे इथं. तर दीव आणि दमण ह्या दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. दुसरं महत्वाचं की हा काठियावाड पेनिन्सुला आहे बघा सगळा. वरचा जो होता तो कच्छ पेनिन्सुला होता, हा काठियावाड पेनिन्सुला आहे. तर तो पण लक्षात ठेवा. हे इथं पोरबंदर आहे बघा, पोरबंदर गांधीजींचं जन्मस्थळ, ते एक महत्वाचं आपल्यासाठी. तर हे एक लक्षात असू देत. मग याच्यातल्या जवळपास आपण सर्व महत्वाची ठिकाणं बघितलेली आहेत बघा. तर याच्यातल्या रिव्हर, पेनिन्सुला, त्याच्यानंतर नॅशनल पार्क्स, हे सर्व गुजरातमधले आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. स्पॉटलाइटला तुम्ही जो प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.